Hello students, so आम्ही आज न्यू लेसन स्टार्ट करता लिनियर इक्वेशन्स इन 2 वेरिएबल्स. ओके, लिनियर इक्वेशन इन 1 वेरिएबल आम्ही 8th स्टँडर्डाक शिकल्या. ओके, सो ह्या वर्सा तुमकां हेजे इंट्रोडक्शन आहा, दॅट इज लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल्स. आता लिनियर इक्वेशन इन 1 वेरिएबल, फर्स्ट थिंग तुमकां खबर आसूंक जाय वॉट इज लिनियर. ओके, लिनियर, क्वाड्रेटिक, क्यूबिक. आता लिनियर म्हणजे डिग्री 1. ओके, आता सपोज खंयचो वेरिएबल आसा एक्स वाय झेड, जर तेजी डिग्री 1 आसा जाल्यार तेका आमी लिनियर म्हणटा. ओके, आता हें लिनियर इक्वेशन इन 1 वेरिएबल जाल्यार हें जातलें म्हजें x+1 = 0. सो दिस इज लिनियर इक्वेशन इन 1 वेरिएबल. एकूच वेरिएबल हा x आणि 1 हो कॉन्स्टंट. ओके, आता लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल आम्ही कसं बरोवं शकता, x+y = 1. सो हांगासर 2 वेरिएबल्स आसा, x आसा आणि y आसा. सो दिस इज लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल्स. आता जेन्ना केन्ना तुमकां 2 कसले तरी गोष्टी, अननोन गोष्टी फायंड आउट करपाक लायला, आतां वर्ड प्रॉब्लम्स बी येता रायट, तेन्ना आमी एक्स वाय घालून ते इक्वेशन सॉल्व करू शकता. आता हे इक्वेशन सॉल्व सुद्धा करपाक तुमकां 2 इक्वेशनां लागतली, कारण वेरिएबल्स 2 आसा. 2 वेरिएबल्स असल्यार 2 इक्वेशनां घेवन ते मागीर तेंचे मेथड्स आसता विच वी कॅन यूज अँड सॉल्व इट फॉर द सॉल्युशन. ओके, इक्वेशन इन 1 वेरिएबल, एकूच वेरिएबल असल्यार एकूच सॉल्युशन आसतलें आनी ते खूब इजी आसता रायट. x+1 = 0 जर घेत तर माझे आन्सर आसतले x = -1. सो तेजो एकूच वॅल्यू येता. ओके, सो हे आता आमी जनरल फॉर्म पळोवया. सो इन जनरल फॉर्म इट इज रिटन ax + by + c = 0. सो हे इन जनरल फॉर्म आसा of linear equation in 2 variables where a, b and c are real numbers. Okay, and here both a and b cannot be equal to 0. so हे condition तितून necessary हा, म्हणजे दोनूय तुम्ही equal to 0 आसूंक जायना, a आणि b. एक खंयचो तरी 0 आसल्यार चलता, बट दोनूय आसूंक जायना. ओके, आता आमी थोडी एग्जांपल्स पळोवया. आता सपोज म्हजे कडेन एग्जांपल आहा 2x + 3y = 5. ओके, हे पयलीं तुमी जनरल फॉर्मान बरया. दिस इज 2x + 3y - 5 = 0. दिस इज युअर जनरल फॉर्म वेर a is 2, b is 3 and c is -5. ओके, जसो हांगासर तुमची सायन येता ती घेवन थंय बरोवपाची. ओके, आनीक इक्वेशन्स पळोवया. सपोज एक्झाम्पल x - 4 = 2y. ओके, फर्स्ट यू हॅव टू रायट दिस इन द जनरल फॉर्म. सो x हांगात आसा, 2y आमकां हांगा हाडचो पडलो म्हणजे -2y जालो आनी हो -4 = 0. नाव दिस इज इन द जनरल फॉर्म. हे जनरल फॉर्मान आसा रायट. a आयडेंटिफाय करूंक जाय. आता एक्सा वांगडा कोण ना, हेंकां आमी कोएफिशियंट्स म्हणटा. ओके, याद दवरा. एक्सा वांगडा आता हांगासर कोण ना म्हणजे थंय 1 आसा. ओके, सो 1 हो कोएफिशियंट ऑफ x जालो. -2 अलॉंग विथ सायन यू हॅव टू टेक. -2 हो कोएफिशियंट ऑफ y जालो. ओके, x आनी y वेरिएबल्स. सो a कितें जातलो आमचो 1, b जातलो -2 आणि c जातलो -4. ओके, आता सपोज तुमकां इक्वेशन दिला 2x = 5. ओके, पयलीं हेका जनरल फॉर्मान बरोवंक जाय. सो हांगासर आमचो y टर्म ना. y टर्म ना म्हणजे y चो कोएफिशियंट 0 आसा. ओके, सो हांव हांगासर y चो कोएफिशियंट 0 घालता आणि y टर्म बरयता आणि हो 5 ह्या सायडीन येतलो. सो -5 = 0. नाव दिस इज इन द जनरल फॉर्म वेर a is 2,
B is 0 and C is -5. ओके, आता आमी एक्सरसाइज 4.1 सॉल्व करूया. ओके, हांगा तेंच्यांनी एक इक्वेशन वर्ड प्रॉब्लेम दिला. ओके, एक्सरसाइज 4.1. The cost of notebook is twice the cost of pen. Write a linear equation in two variables to represent this statement. आता जेन्ना आमकां लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स म्हणटा पळय तेन्ना आमकां दोन वेरिएबल फायंड आउट करूंक जाय, रायट. सो आमी हे वर्ड प्रॉब्लेमानूय यूज करूं शकता. सपोज तुमकां दोन अननोन क्वॉन्टिटीज दिल्या जाल्यार युजींग वर्ड प्रॉब्लेम यू कॅन फायंड आउट दॅट युजींग दीस वेरिएबल्स. ओके, सो हांगासर तेंच्यांनी एक हिंट दिल्या. टेक द कॉस्ट ऑफ अ नोटबूक बी एक्स एंड पेन बी वाय. सो हे सॉल्व करता आसतना आमी स्टार्टींग बरोवंक जाय. लेट कॉस्ट ऑफ नोटबूक बी रुपीस एक्स. ओके, एंड लेट कॉस्ट ऑफ पेन बी रुपीस y. ओके, सो आता स्टेटमेंट परत वाचता हांव. कॉस्ट ऑफ अ नोटबूक इज ट्वाइस द कॉस्ट ऑफ अ पेन. सो कॉस्ट ऑफ अ नोटबूक इज, ओके, कॉस्ट ऑफ नोटबूक गिवन वी हॅव टेकन एक्स. इज म्हणटकूच येतलो इक्वल टू इज ट्वाइस, ट्वाइस, थ्राइस बी दीत जाल्यार थंय आमी 2 मल्टिप्लाय करता. ओके, ट्वाइस इज 2 मल्टिप्लाय, thrice is 3 multiply. Okay, cost of pen. Okay, so x equal to 2y हे आमचे जाले इक्वेशन. आता हे जनरल फॉर्मान बरयता जाल्यार x minus 2y equal to 0. Okay, so this is linear equation in two variable. Question 2. Express the following linear equations in the form ax plus by plus c equal to 0 and indicate the values of a, b and c in each of the following. So first question dila तेंच्यांनी 2x plus 3y equal to 9.35. 5 चेर बार दिला म्हणजे कितें 5 is repeated number. So 5 5 5 5 5 अशें रिपीट जायत वयतलो. बट स्टील इट इज अ कॉन्स्टंट. ओके, सो हेका जर हांवें जनरल फॉर्मान बरयलें मायनस, ओके, हे जालें म्हजें जनरल फॉर्म. आतां हांव ए, बी आनी सीचो वॅल्यू बरयता. ए, बी आनी सी आसतलो -9.35 बार. ओके, सेकेंड क्वेश्चन. x minus y upon 5 minus 10 is equal to 0. ओके, आता हांगा डिनोमिनेटरान नंबर आहा, म्हाका डिनोमिनेटरान नंबर नाका. ओके, तुमी हे अशें बी बरोवं शकता. म्हणजे अशें जर तुमी डायरेक्टली बरयलें जाल्यार हे जातलें 1 into x minus 1 upon 5 y minus 10 equal to 0. ओके, सो एचो कोएफिशियंट ए आसतलो 1, बी आसतलो -1/5 आनी सी आसतलो -10. आतां सपोज तुमकां ते ह्या फॉर्मान नाका, 1/5 नाका नंबर, जाल्यार हांव कितें करतलें, हो 5 काडपा खातीर सगळ्याक हांव मल्टिप्लाय बाय 5 करतलें. ओके, इंटू 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे ऑन बोथ द सायड्स यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 5. ओके, सो आतां इक्वेशन कितें जातलें तें पळोवया. हो 5 कट जातलो. सो 5x minus y minus 50 equal to 0. Now this is linear equation in two variable in simple form. Okay, हांगा आतां a जातलो 5, b जातलो -1 and c जातलो -50. ओके, बोथ वे करेक्ट आसा, कांय प्रॉब्लेम ना. ओके,
बाकीची प्रॉब्लेम्स तुम्ही ओन सॉल्व करू शकता. खूप इझी आहा ती. ओके, सो जशी शिकयला तशी सॉल्व करून पळयात.